बीबी दारफळ येथील ग्रामविकास अधिकाऱ्याकडून शासकीय प्रमाणित दिव्यांग बांधवांची झालेली उघड फसवणूक पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मागील 3 वर्षाचा दिव्यांग निधी वितरित करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता। या ठरावानुसार श्री शहाजान शेखलाल इनामदार यांच्या नावाने 5 लाख रुपयाचा धनादेश मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सादर करण्यात आला। मात्र सदर धनादेश 2 वेळा परत आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले। ग्रामविकास अधिकाऱ्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्रकरणाची कैफियत सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम यांच्या समक्ष दिव्यांग बांधवांनी मांडली। या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळीपूर्वी बीबी दारफळ येथील 53 दिव्यांग बांधवांना थकीत लाभ वितरित करण्याचे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील उर्वरित 36 गावातील 5 दिव्यांगांना देखील निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले। परंतु जर हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर दिव्यांग बांधव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला। लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने सीटूचे राज्य उपाध्यक्ष कार्यकारी अधिकाऱ्यांना कुमारी सुफिया शहाजान इनामदार, अर्चना नितीन साठे, उर्मिला शंकर कुचपोरे, ॲडव्होकेट अनिल वासम, अकील शेख, आसिफ पठाण, शहाजान इनामदार, जगन्नाथ पवार, अमजद पठाण, प्रभाकर कलशेट्टी, इब्राहिम मुल्ला, संतोष पोकाळे, सज्जन ननवरे, विजय सर्वगोड, सुधीर चिकणे आदींची उपस्थिती होती। दारफळ गावामध्ये 53 दिव्यांग शहाजानी तो वाय त्यांची मुलगी मूकबधीर आहे, बोलता येत नाही, ऐकता येत नाही। तर 16 सप्टेंबरला 3 वर्षाचा निर्वाह भत्ता म्हणून हे 5 लाखाचे चेक चेक बाउंस, 1 रुपया मिळालेला नाही। आता शिवची भेट घेतली, शिवने सांगितलं दिवाळीच्या ते 5 लाख रुपये मी बँकेत घालतो, मिळेल त्यांना। आणि राहिलेले जे 36 गावं आहेत त्या गावातला मी सर्वे करतो आणि त्या पद्धतीनं 5% त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। मी आत्ताच तुकाराम मुंडे आणि त्या खात्याचे मंत्री त्या दोघांना मेल पाठवलेला आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे, ज्यांनी चेक बाउन्स केलेला आहे त्यांच्यावर फौजदारी दावा करा, त्यांना सस्पेंड करा, खातेनिहाय चौकशी करा आणि अशा दिव्यांगांना फसवणाऱ्याला कठोरातलं कठोर शिक्षा द्या। दिव्यांगाचं आमचं एक शाखा आहे, त्या लोकांना सांगितलं सगळ्याला एकत्रित करा। मध्ये महानगरपालिकेनं असंच गोंधळ घातलं की आम्ही संजय निराधारचे पैसे देणार नाही, समजावूनही कमिशनर ऐकलं नाही। ज्या वेळेला गोंधळ झालं त्यावेळेला तिथं त्यांनी निर्णय दिला संजय निराधार ही वेगळी गोष्ट आहे आणि दिव्यांग तरीसुद्धा 1000 रुपये मिळतात। आमची मागणी आहे किमान प्रत्येक दिव्यांगांना 5000 रुपये मिळायला पाहिजे, तो जगू शकतो। आणि त्या दिव्यांगाला जगवण्याकरता कोणाला तरी एकाला मदत करावं लागतं। कोण मूकबधीर आहे, कोणी तर माझा आमदार असताना माझ्याकडे अशी केस आली होती, बायको बी अंध, नवरा बी अंध, सगळे अंध, त्याला शिक्षक म्हणून नेमायचं होतं। सरकारच्या छताडावर बसून त्या बाईच्या नवऱ्याला कायमची नोकरी मिळवून दिलेला आडम मास्तर आहे। आता या अपंगांना आम्ही मिळवून देऊ 5000, परंतु सगळ्यात मोठं काम एक दिव्यांगाची वसाहत सोलापुरात निर्माण करू। एक 5000 दिव्यांग आपल्या घरामध्ये राहतील आणि त्यांना शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ते त्यांच्या घरामध्ये आणून सोडण्याचं काम माझं आहे। त्या कामाला मी लागलेला आहे, आपल्या सहकार्याची गरज आहे।